बोबडी वळाली होती. आता ती कशामुळे आणि का हे मला काय माहित नाही. त्यानंतर मी काय म्हणाले, आयोजकांनी मला पुन्हा एकदा इथे माझी कला सादर करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणार. बुवा लगेच काय म्हणतात, आम्ही काय चांदी करू? पण मी तुम्हाला काय बोलत नव्हते. मी आयोजकांना सांगितलं की तुम्ही मला कार्यक्रम दिलेला आहे पुन्हा एकदा, आणि मागच्या वेळेस पण बोलली होती की म्हणजे माझा जर इथं पुन्हा कार्यक्रम राम वादाई माता आहे आपली, तिच्या आशीर्वादाने मला इथे पुन्हा कार्यक्रम मिळाला, म्हणून मी म्हणाले की मी त्या संधीचं सोनं करणार. आणि मागच्या वेळी मला त्यातलं थोडं समजत नव्हतं, आता जरा जास्त समजायला लागले म्हणून तसं बोले. असो, हा विषय झाला. तर बुवा काय काय बोलले त्याबद्दल. आता मला एक सांगा, बुवांची एंट्री कशी होती? केस काय हलवली त्याने? हलवली आणि काय बोलतात, माझ्याकडे हलवायला आहे म्हणून मी हलवतो. आणि मला बोलतात तू कधी बघितलं बोलले की नाही? आता तुम्हाला थंडी वाजते नाही ना? नशीब. आता या बुवांना आपण काय करून टाकू. तर बुवांची गवळण होती, म्हणजे बुवांची फेमस गवळण आहे ती आता झालेली आहे. माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. आणि बुवांची जी फेमस गवळण आहे युट्यूबला, होती गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अगराधे तू घनश्यामाची. छान आहे गवळण. त्याच्यावरती बुवांनी म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलं की माझी अशी गवळण आहे, आणि त्यानंतर त्यांची ओरिजिनल त्यांनी गवळण घेतली. तर काय बुवा बोलून गेले, जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, आज किशोर हा हिच्या चढल हो. आता चढल की चिडल बुवा मला व्यवस्थित काय ऐकायला आलेलं नाहीये, पण मला असं वाटतंय की चिडल असं बोलले असतील बुवा. म्हणून मी आधी पहिल्यांदाच बोलले की बुवांची आज बोबडी वळाली होती, म्हणून काय म्हणाले, जाता बुवा काय म्हणाले, जाता बाजारी राधा आडल हो, आज किशोर हा हिच्या चिडल हो. नको नको ते इथे घडल हो, नको नको ते इथे घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो, आज किशोर हा हिच्या चिडल हो. आता बुवा बोलून गेले, पण आधी बुवांना सांगते, बुवा जेव्हा तुम्ही गवळण घेताय, आता ह्यांनी जी गवळण गायले ती मी कसं काय शास्त्र असेल असं, म्हणजे माझे वडील माझे गुरुवर्य, तर त्यांनी मला पटवून दिलं की हा असं असं असेल. पण बुवा ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते समजावून की काय शास्त्र आहे काय नाही. ते नुसती गवळण घेणं म्हणजे याला बारी बोलत नाही. तरी यांनी काय पटवून दिलेलं नाही. आता हे माझ्या आधीपासून पाऱ्या करतायत आणि नंतर परत मध्ये एक शेलारचा विषय घेतली नसेल. शेलार मी यांना बोलले होते की माझ्या वडिलांवरून काही बोलायचं नाही, जे काय बोलायचं ते मला बोला, मी ऐकून घेईन. आता ह्यांना पण सोडणार नाही. आणि शेवटी तो एक जो गाणं आहे ना शेलारवरून जो घेतली, प्रत्येक बारीमध्ये तो गाणं घेतात, प्रत्येक बारीमध्ये तो त्यांचं फेमसच आहे. म्हणजे मांडव्यात पण पप्पाचं म्हणजे माझ्या वडिलांसोबत त्यांचा कार्यक्रम होता तिथे पण तेच गाणं. आता मला वाटतं जवळजवळ त्याला 7-8 वर्ष झाली. असो, आणि मला बोलतात तू नवीन विषय दे. असो, आता बुवांच्या गवळणीला काट कशी देते बघा. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. मी फक्त किशोर बोलले होते नाही, तर नंद किशोर. त्या श्रीकृष्णाला नंद किशोर असे म्हणतात, व किशोर असं नाही. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. काय ते पटवून देणार आहे. प्रेमा प्रेमात इथे घडल हो, प्रेमा प्रेमात इथे घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. बघा काय म्हणायचंय, ती राधा आणि श्रीकृष्ण यांचं प्रेम होतं बरोबर. आणि आता बुवा चिडेल चढल काय बोलले मला ऐकायला
व्यवस्थित आलेलं नाही. पण राधा आणि श्रीकृष्ण हे दोन म्हणजे प्रेम करणारे होते. त्यांना नवरा बायको नव्हती. पण नवरा बायको नाही तर मग हा कसा तिच्यावर चढेल? जर चढल बोलले असतील तर. आणि जर नवरा बायको जरी म्हणजे नवरा बायको जरी ते नसतील तरी पण हा कान्हा तिच्यावर का चिडेल? आणि तिच्यावर चिडला तरी पण तिला तो समजूत घालायचा, तिची तो समजूत घालायचा. काय म्हणाले? जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो, नंद किशोर कसा चिडल हो, प्रेम प्रेमात इथे घडल हो, प्रेम प्रेमात इथे घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो, नंद किशोर कसा चिडल हो. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब थेंब थेंब. बघा काय म्हणायचं? आता पाऊस पडून गेला बरोबर. तर काय म्हणायचं बघा? किती गिराईक आहेत टपून, का बघतोस मोठ्यानं चेपून, किती गिराईक आहेत टपून, का बघतोस मोठ्यानं चेपून, काटा काढावा लागतो जपून. अरे किशोर काटा काढावा लागतो जपून, बोली बाजारात होळीन तापून, मेल्या बघतोस कार रापून, मेल्या बघतोस कार रापून, डोकं निवटा कापून, मेल्या बघतोस कार रापून, डोकं निवटा कापून. आता निवटा म्हणजे काय? तर ही मच्छी आहे. त्या बाजारात ती कोळी बसले मच्छी विकायला आणि ती अतिशय संतापले का? तर भरपूर असे गिराईक तिच्या इथे आलेले आहेत. आणि आता हे किशोर बुवा गेले असतील कधीतरी मच्छी घ्यायला, तर ते गेले आणि म्हणून ती कोळी त्यांना काय बोलते? मेल्या बघतोस कार रापून, मेल्या बघतोस कार रापून, मग देवका नेवटा कापून. नेवटा म्हणजे काय? मच्छी. बोल तुम्हाला काही बोलायचं नाही. म्हणून काय म्हणाले? किती गिराईक आहेत टपून, का बघतोस मोठ्यानं चेपून, किती गिराईक आहेत टपून, का बघतोस मोठ्यानं चेपून, काटा काढावा लागतो जपून, कोळी बाजारात होळीन तापून, मेला बघतोस कार रापून, मेला बघतोस कार रापून, डोका निवटा कापून, मेला बघतोस कार रापून, डोका निवटा कापून. Welcome
नटत असतो, बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शाणा समजून हा स्वतः नटत असतो. येतात ना बुवा टिळा वगैरे लावून, म्हणून काय म्हणायचंय? बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, किशोर बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, कारण या वैदेहीची गायकी पाहतात भल्या भल्यांना घाम फुटत. म्हणून काय म्हणायचंय? कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजलं कामान, होऊ द्या दमान, अंग भिजलं कामान. बघा विषय काय घ्यायचंय? मला वाटतं किशोर बुवा तिकडेच आहे. बघा बुवा काय म्हणायचंय? किती हलवतो दमान, तुमची साथ असेल तर घेणार, एवढं मात्र नक्की. हा आता बुवा केस वगैरे हलवतात बरोबर. आता मी केस हलवायचं बोलते, बुवा तुम्ही तेव्हा बोलायचं नाही मला हलवताना कधी बघितलंस ते म्हणून. हा किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान. पटवून देणार आहे, नाहीतर येतील तिकडनं तुरु 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 चालत. हा बुवांची स्टाईल आहे हटके आणि बुवांच्या बोलच्या फटके. बुवाच्या आवाज द्यायला झाले फटके, नाहीतर ऐकायला गेलं असेल वेगळं. हा तो काय म्हणायचंय? किती हलवतो दमान. त्याला क्या बात आहे? हा अंग भिजल त्याच घामान, अंग तरी हलवून काय उठत नाही, तरी हलवून काय उठत नाही. समजलं तुम्हाला काय? समजलं? इकडे तरी हलवून काय उठत नाही. आता बुवांचं झालं आहे वय, बुवांचं झालं आहे वय. हा बुवा तुम्ही आता देवपूजेला लागा. हा तरी हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान. बघा बुवा विषय काय आहे? कुंभकर्णाचा विषय आहे. तो कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप, 6 महिन्याची जाग असते आणि त्या रावणाला जेव्हा त्या कुंभकर्णाची गरज असते त्या रामाला मारण्यासाठी, तेव्हा तो रावण त्याच्या सेवकांना त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी पाठवतो आणि तरी तो उठत नाही, बुवा तो उठत नाही, नाहीतर बुवांना काहीतरी वेगळंच वाटेल. म्हणून काय म्हणायचंय? किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान, तरी हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान, हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान, हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान, हलवून काय उठत नाही, तो हातात धरून सामान.
बुवांसाठी आता हा बुवांसाठी स्पेशल बघा काय म्हणायचंय. पप्पा मला द्याल का हो परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. बघा काय म्हणायचंय. कुण्या गावाचा आला पुरुष त्याचंच केलंय हो रगडा. बघा बघा कसा याला चौकात बडवली कसा याला चौकात बडवली बघा. सणस तो हिजडा. ऐकायला आलं आलंय की नाही. नसेल आलं तर मी यांना सांगते जरा शांत बसा तुमच्यापर्यंत आवाज येईल. ऐकायला आलं नाही मग परत एकदा बोलते बघा काय म्हणायचंय. कुण्या गावाचा आला हा पुरुष त्याचाच केलाय हो रगडा. कसा याला चौकात बडवली बघा सणस तो हिजडा. आता बुवा तुम्हाला मला काही बोलायचं नाही. तर खेडमध्ये एक पुरुष असा आला होता जो त्याने हिजड्याचं रूप तो धारण करून आला होता आणि त्याला पोलिसांनी पकडले आणि तिथे त्याला असं नसतं म्हणजे काय त्याला एकदम जोरात अशी त्याला मारली. त्याने जो साडी म्हणजे साडी वगैरे घालून जो आला होता ती साडी वगैरे सगळ्या भर चौकात तिथे सोडली. म्हणून काय म्हणाले असं नसतो हिजडा. बुवा तुम्हाला बोलायचं नाही तर बुवांचं नाव काय किशोर सनस. हा तुम्हाला बोलायचं नाही म्हणून काय म्हणाले कसा याला चौकात बडवली बघा असं नसतो हिजडा. आणि दुसरं म्हणजे काय दोन विषय असा नसतो हिजडा असं त्या भर चौकात त्या पुरुषाला त्यांनी समजवलं की असा नसतो हिजडा. म्हणून काय म्हणायचंय कुण्या गावाचा आला हा पुरुष त्याचाच केलाय हो रगडा. कसं याला चौकात बडवली बघा कसं याला चौकात बडवली बघा असं नसतो हिजडा. कसं याला चौकात बडवली बघा असं नसतो ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला भेटली असे म्हणतात. आणि गुजरातीमध्ये आवडीने किशोर बुवा शेंडीला झुटली असे म्हणतात. आणि मग काय म्हणायचंय पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली. आता माझा म्हणजे माझं नाही माझं काय अजून लग्न झालेलं नाहीये. हा माझा म्हणजे ती बायको बोलते असा हा माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली. त्या गुजराती नवरा बायकोचं भांडण झाले त्याच्यावरून. हा मग त्याच रागाने धरून कापली. अहो त्याच रागाने मग धरून कापली. अहो त्याची विषय घेऊ ना. आवाज तुमचा तरी येऊ द्या मला. माझा एकटीचा आवाज तुमच्या
चांगला बोले. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. दारूची बाटली. आता हे बुवा पितात की नाही मला माहित नाहीये, पण पीत असेल तर त्यांना माहित असेल. हा, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. मग असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. आता एखादी बाई किती सहन करून घेईल? हा रोज रोज दारू पिऊन यायचा आणि मग ती आता नवरा घरी आलाय मग त्याच रागाने त्याच रागाने धरून कापली. त्याच रागाने धरून कापली. त्याची जमदली चुकली. विषय घ्यायचा घ्या. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. त्याच रागाने धरून कापली. त्याची जमदली चुकली. त्याच रागाने धरून कापली. त्याची जमदली चुकली. दुसऱ्या बारीचं मी शेवटचं पद घेते आणि माझी बारी संपवणार आहे. तर बघा, आत्ताच्या युगात जे चाललंय ते सांगायचंय. म्हणीत लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचंय. बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. मग सोनू तुझ्यावर पीर झालाय, लपून छपून मला ग भेटाय. आता जे चाललंय ते सांगते. तर असं होऊ नये म्हणून काय म्हणायचं बघा. एकीला करतो हाय हाय. माहितीये ना मेसेज करता की नाही? एकीला करतो हाय, मग दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. आता तुम्ही करत असाल की नाही मला माहित नाही, पण करू नका असं सांगायचंय. हा, कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय. मग लपून छपून तुला येईन भेटाय, लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय, दुसरीला करतो बाय बाय बाय. 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 कसा मजेशीर विषय आहे. आता खिशात काय दमडी नसते. हा, कामाला कुठे नसतो. 50 रुपयाचा तो चष्मा घेणार, गॉगल लावणार आणि तिच्या समोर जाणार. मित्राकडून जॅकेट घेणार, तो चढवणार. दुसऱ्या मित्राकडून जीन्स घेणार, ती चढवणार. तिसऱ्या मित्राकडून पाटा घेणार, तो लावणार आणि काय बोलणार, मी आमदारचा वर्ग आहे. हा, मी खासदारचा वर्ग आहे. मी इथे कामाला आहे, मी तिथे कामाला आहे. म्हणून काय म्हणाले, लहान तोरांचा आहे विषय. आठवण आली की फोनवर घे, आठवण आली की फोनवर घे, आठवण आली की फोनवर घे. अंधारा रात्री येईल, उघडा ठेव तुला
छपून तुला यायचं काय लपून छपून तुला यायचं काय तर बघा अशा प्रकारे मी माझी दुसरी वारी ती संपवत आहे. त्याचप्रमाणे ढोलकी पटकू निखिल दादा कदम हे सुद्धा आजचा कार्यक्रम बघण्यासाठी ते उपस्थित होते. तर त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा चुकून त्यांचं नाव राहिलं गेलेलं आणि माझी दुसरी वारी मी ते संपवत आहे. त्याचप्रमाणे आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी दुसऱ्यांदा इथे कला सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल आयोजकांचं खरोखर मनापासून आभार मानते आणि माझी दुसरी वारी ती संपवते असं जाहीर करते आणि बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते.